नमस्कार, मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साटम। महासागर संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून ओळखला जातो। 1982 सालापासून हा दिवस केवळ कॅनडा या शहरात साजरा होत होता, पण 2008 नंतर संयुक्त राष्ट्राने 8 जून हा दिवस अधिकृतरित्या जागतिक महासागर दिवस म्हणून घोषित केला। तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरील 70% ऑक्सिजन हा महासागरातून तयार होतो। जगभरातील 3 अब्जहून अधिक लोक त्यांच्या उपजीविकेसाठी समुद्र आणि किनारी जैवविविधतेवर अवलंबून आहेत। आपण जगभरातील महासागरातील फक्त 5% जैवविविधतेचा शोध घेतला आहे। अजून बऱ्याच गोष्टींचा शोध सुरू आहे। भारत देशाला 7516 किलोमीटर इतका लांब, तर महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर आणि आपल्या मुंबईला जवळपास 150 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। त्यात मुंबईत तिन्ही प्रकारचे समुद्र किनारे बघायला मिळतात, म्हणजे वाळूचा किनारा, खडकाचा किनारा आणि चिखलाचा किनारा म्हणजेच खारपुटी प्रदेश। दुर्दैवाने मुंबईचे समुद्र किनारे हे फार प्रदूषित झालेले आहेत, तरी या समुद्र किनाऱ्यावर एक वेगळीच जैवविविधता अजूनही अस्तित्वात आहे। काय काय दिसतं या मुंबईच्या किनाऱ्यावर, चला बघूया। या वर्षीच्या जागतिक महासागर दिनाची थीम आहे वेव्स ऑफ चेंज, कलेक्टिव्ह ॲक्शन फॉर द ओशन। म्हणजेच महासागरातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम करूया आणि महासागरांचं संवर्धन करूया। तुम्हाला ही जागतिक महासागर दिनाची माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा, आणि याआधी मुंबईच्या किनाऱ्यांवर किंवा इतर किनाऱ्यांवर तुम्ही कोणकोणत्या प्रकारची जैवविविधता पाहिली आहे त्याचे फोटोज किंवा त्यांची नावं आम्हाला कमेंट्समध्ये कळवा, आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। अशाच प्रकारची वन्यजीवांबद्दल अधिक मनोरंजक तथ्ये जाणून घेण्यासाठी द मुंबई झू या पेजला नक्की फॉलो करा।